आलोय महाराष्ट्राच्या गो टू मिसळ स्पॉटला. खूप तिखट लागलंय. हॅलो पुणेकर्स. पुणेकर्सला फक्त दोनच गोष्टी प्रिय आहेत. पहिलं दुपारची झोप आणि दुसरं मिसळ. तर आज आम्ही 3 वेगळ्या मिसळ स्पॉट्सला जाणार आहेत, ते जे पुण्यात खूप फेमस, अंडररेटेड आणि झकास आहेत. तर चला बघूयात. तर आपला पहिला स्पॉट आहे बेडेकर मिसळ, जो पुण्यात 1948 पासून आहे. तर बघूया ह्यांच्या मिसळची टेस्ट कशी येते. ही गरमागरम झणझणीत मिसळ आली आहे. दिसायला तर खूप तिखट दिसते. आपण ट्राय करून बघूयात. मिसळ आणि ब्रेड मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. मोस्टली मी पावाबरोबरच खाल्लं आहे, तर आपण ह्याच्याबरोबर ट्राय करूयात ब्रेडबरोबर कसं लागतं. खूप टेस्टी आहे. थोडं स्पायसी आहे, एवढं स्पायसी नाही आहे, थोडं स्पायसी आहे. मिसळमध्ये खूप भाज्या टाकलेल्या. मला तर भोपळा आलेला, ह्याच्यामध्ये बटाटा आलेला. मी मोस्टली जे मिसळ खाल्ले आहेत त्याच्यामध्ये मटकीच असते फक्त आणि तर्री, आणि ह्याच्यामध्ये भोपळा बटाटा वगैरे आहे. हे छान आहे टेस्ट. आता फक्त तर्री ट्राय करते मी. तिखट आहे, पण मला वाटतं ह्यांनी थोडंसं गूळ पण ॲड केलंय. गुळाची टेस्ट येते ह्याच्यामध्ये, पण छान लागतंय. झणझणीत मिसळ, मजा आली. बेडेकरची झणझणीत मिसळ खाऊन तर खूप मजा आली. आता जाऊया नेक्स्ट प्लेसवर. आमचं नेक्स्ट स्पॉट आहे हॉटेल रामनाथ, जिथे कोल्हापुरी झणझणीत मिसळ भेटते. तर बघूया ती मिसळ कशी येते. तर्री बघून तर असं वाटतं की खूप तिखट आहे. मला खूप भीती ही मिसळ ट्राय करायला खरंच. बघूयात कशी आहे तरी तर. खरंच खूप टेस्टी आहे. तिखट आहे पण खूप टेस्टी आहे. रामनाथ मिसळ तर खूप टेस्टी होती. माझ्यासाठी थोडी स्पायसी होती, पण ज्यांना स्पायसी खायला आवडतं त्यांनी रामनाथ कोल्हापुरी मिसळ ट्राय केलीच पाहिजे. पुण्यात असून ही मिसळ ट्राय नाही केली ना, तर तुम्ही काहीच नाही केलं. आता आम्ही ज्या नेक्स्ट स्पॉटला चाललोय ते मोस्टली पुणेकर्सचं फेवरेट गो टू स्पॉट आहे मिसळसाठी. तर चला जाऊया. मला माहिती आहे तुम्हाला वाटलं असणार की आम्ही काटाकेर मिसळला चाललोय, पण नाही. आम्ही आलोय महाराष्ट्राच्या गो टू मिसळ स्पॉटला. ते आहे जोगेश्वरी मिसळ. हेवन. मला इकडची मिसळ खूप जास्त आवडते. मी जोगेश्वरीची मिसळ कधीही खाऊ शकते, सकाळ दुपार संध्याकाळ कधी. परफेक्ट आहे. ह्या 3 मिसळ स्पॉट्समधून जोगेश्वरी मिसळ माझी फेवरेट होती. तुम्ही पण हे 3 मिसळ स्पॉट नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा तुमची फेवरेट मिसळ स्पॉट कुठला आहे.